नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्या पुढे हनुमानांना अष्टसिद्धी आणि नवनिधीचे दाता का म्हणतात ही कथा माहिती घेऊन आली आहे. मित्रांनो, संपूर्ण जगात नवनिधी आहेत ज्या प्राप्त केल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या संपत्तीची किंवा मौल्यवान वस्तूंची गरज नसते. जर आपण सिद्धीबद्दल बोललो तर हनुमानांकडे 8 सिद्धी होत्या, ज्यांच्या प्रभावाने ते कोणतेही रूप धारण करू शकत होते. ते त्यांना पाहिजे तिथे जाऊ शकत होते आणि अगदी जड वस्तू एका ठिकाणाहून उचलून एका क्षणात दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकत होते. तर आज आपण ह्याबद्दलच जाणून घेऊयात की हनुमानांना 8 सिद्धी आणि नवनिधीचे दाता का म्हटले जाते. या संबंधित हनुमान चालीसाचा एक श्लोक तुम्ही ऐकलाच असेल. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दिन जानकी माता, चारों जुग पर ताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. म्हणजेच हनुमानांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या माता सीतेने त्यांना अमरत्वाचे वरदान दिले होते. अष्टसिद्धी नवनिधीचे दाता होण्याचे वरदानही दिले आणि 4ही युगांमध्ये तुमची कीर्ती पसरलेली आहे. तुमची कीर्ती संपूर्ण जगात सर्वत्र प्रकाशमान आहे. हनुमान चालीसा व्यतिरिक्त मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराणात 8 सिद्धींचा उल्लेख केला आहे. हनुमान याच शक्तीने उडत असत. हनुमानांच्या 8 सिद्धींची नावे बघूयात. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकम्या, ईशित्व, वशित्व. नंबर 1. अनिमा सिद्धीच्या आधारे हनुमान कधीही कुठेही अतिशय सूक्ष्म रूप धारण करू शकत होते. ही सिद्धी हनुमानाने महासागर पार करून लंकेत पोहोचल्यानंतर वापरली होती. या सिद्धीचा वापर करून हनुमानाने संपूर्ण लंकेचे निरीक्षण केले आणि अतिशय सूक्ष्म रूप असल्यामुळे लंकेतील लोकांना हनुमानांबद्दल अजिबात माहिती नव्हती आणि ते माता सीतेला पण भेटू शकले. नंबर 2. महिमा. या सिद्धीच्या मदतीने हनुमान आपले शरीर विशाल करू शकले. ही सिद्धी हनुमानाने लंका ओलांडताना वाटेत सापांची माता सुरसा हिला पराभूत करण्यासाठी वापरली होती. याशिवाय माता सीतेला श्रीरामांच्या वानरसेनेवर विश्वास बसावा म्हणून हनुमानाने या सिद्धीचा उपयोग करून आपले रूप फार भव्य केले होते. नंबर 3. गरिमा. गरिमा या सिद्धीच्या साह्याने हनुमान स्वतःचे वजन मोठ्या पर्वतासारखे वजनदार करू शकत होते. ही सिद्धी महाभारत काळात हनुमानाने भीम समोर वापरली होती. जेव्हा भीमला आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला तेव्हा हनुमानाने म्हाताऱ्या वानराचे रूप धारण केले आणि भीमचा गर्व मोडण्यासाठी वाटेत शेपूट पसरवली. भीमने हनुमानाची शेपूट उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती शेपूट त्याला उचलता आली नाही. त्यामुळे भीमचा गर्व, अभिमान चक्काचूर झाला. नंबर 4. लघिमा. या सिद्धीमुळे हनुमान स्वतःचा भार पूर्णपणे हलका करू शकत होते आणि ते एका क्षणात कुठेही जाऊ शकत होते. हनुमान अशोक वाटिकेत होते तेव्हा त्यांनी अनिमा आणि लघिमा सिद्धी वापरून सूक्ष्म रूप धारण केले आणि अशोक वाटिकेच्या झाडांच्या पानात लपले. या पानात बसून त्यांनी माता सीतेला ओळख करून दिली. नंबर 5. प्राप्ती. या सिद्धीद्वारे हनुमानाला लगेच काहीही मिळू शकत होते. प्राणी पक्ष्यांची भाषा समजू शकत होते आणि भविष्य देखील पाहू शकत होते. रामायणात हनुमानांनी माता सीतेचा शोध घेताना अनेक प्राणी आणि पक्ष्यांशी संवाद साधताना या सिद्धीचा वापर केला होता. नंबर 6. प्राकम्य. या सिद्धीच्या मदतीने हनुमान कुठेही जाऊ शकत होते. आकाशात उंच झेप घेऊ शकत होते आणि हवेत इतके दिवस पाण्यात जिवंत राहू शकत होते. या सिद्धीमुळे हनुमान कायम तरुण राहत होते. या सिद्धीद्वारेच हनुमान आपल्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकत होते. रामचरितमानसमध्ये हनुमान सुग्रीवांच्या सांगण्यावरून ब्राह्मणाच्या रूपात प्रभू श्रीरामांना भेटले. नंबर 7. ईशित्व. या सिद्धीद्वारे हनुमानाला अनेक दैवी शक्ती प्राप्त झाल्या. या सिद्धीच्या प्रभावाने हनुमानांनी संपूर्ण वानरसेनेचे कुशलतेने नेतृत्व केले होते. या शक्तीमुळे त्यांनी वानरांवर नियंत्रण ठेवले. यासह त्यांनी या ईशित्वाने युद्धातील मृत सैनिकांना जिवंत करत होते. नंबर 8.
वशित्व या सिद्धीमुळे हनुमान जितेंद्रिय आहेत आणि आपल्या मनावर भावनेवर नियंत्रण ठेवू शकत होते. वशित्व सिद्धीमुळे हनुमान कितीही बलशाली योद्धा असला तरी ते युद्ध जिंकून येत असे. या प्रभावांमुळेच हनुमानांना बलशाली म्हणतात. अशा प्रकारे आपण हनुमानांच्या अष्टसिद्धी बघितल्या आणि म्हणूनच त्यांना जानकी मातेने आशीर्वाद दिला होता. आता आपण बघूयात बजरंगबलीच्या 9 निधी जे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काम करतात. 9 निधीचे महत्त्व. पहिली म्हणजे पद्मनिधी. ज्या व्यक्तीमध्ये पद्मनिधीचे गुण आहेत तो एक सद्गुणी व्यक्ती आहे. तो सोने चांदी गोळा करतो आणि गरिबांमध्ये वाटप करतो. दुसरी म्हणजे महापद्मनिधी. या गुणधर्माने भरलेली व्यक्ती आपली संपत्ती ब्राह्मणांना किंवा धार्मिक कार्य करणाऱ्यांना दान करते. तिसरी म्हणजे नीलनिधी. या निधीने संपन्न व्यक्ती नेहमी चांगल्या गुणांनी सजलेली असते आणि त्याची संपत्ती 3 पिढ्यांपर्यंत चालू राहते. चौथी म्हणजे मुकुंद निधी. अशी लक्षणे असलेल्या व्यक्तीमध्ये रजोगुण असतो आणि तो नेहमी राजाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो. पाचवी म्हणजे नंदनिधी. असलेल्या व्यक्तीला रजोगुण आणि तमोगुण या दोन्ही गोष्टी असतात आणि ही व्यक्ती त्याच्या भविष्यात मुख्य प्रतिनिधी बनतो. सहावी म्हणजे मकरनिधी. ही निधी असलेली व्यक्ती विविध प्रकारच्या वस्तू जमा करते. सातवी म्हणजे कश्यप निधी. ही निधी असलेली व्यक्ती केवळ तमोगुणाची असते आणि आपली सर्व संपत्ती स्वतःवर खर्च करते. आठवी म्हणजे शंखनिधी. असे म्हणतात की ही निधी फक्त एका पिढीसाठी आहे. त्याच्याशी संबंधित व्यक्ती असून देखील तो व्यक्ती फक्त स्वतःचीच काळजी करतो. तो भरपूर कमवतो तरीही त्याचे कुटुंब गरिबीत जगते. 9वी आणि शेवटची निधी म्हणजे एका व्यक्तीमध्ये या 8ही निधींचे मिश्रण परिणाम दिसून येतात. अशा प्रकारे हनुमानांना 8 सिद्धी आणि 9 निधीचे देवता मानले जाते. आता बघूयात अनिमा, महिमा आणि लघिमा या सिद्धीद्वारे हनुमानांनी लंकेचा समुद्र कसा पार केला. हनुमान लंकेला जाण्याबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या समजुती आहेत. काहींच्या मते ते पोहून गेले, काहींच्या मते ते उडून गेले, तर काहींच्या मते ते एका बेटावरून दुसऱ्या बेटावर उडी मारून गेले. तथापि लोकांच्या विश्वासांबद्दल आपल्याला एवढेच म्हणायचे आहे की हा त्यांचा विश्वास आहे. हनुमान, नारद मुनी आणि सनत कुमार हे एकमेव देव होते जे आपल्या शक्तीने आकाशात विहार करत होते. तर ते देवी देवतांचे वाहन होते. तथापि असे अनेक ऋषीमुनी होते जे स्वतःच्या शक्तीने आकाशात भ्रमण करीत असत. हनुमान सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ आहेत. असे म्हटले जाते की ते एका कल्पासाठी भौतिकरित्या पृथ्वीवर राहतील. वरील शक्तींपैकी लघिमा ही अशी शक्ती आहे ज्याद्वारे उडणे शक्य आहे. महिमा आणि लघिमा शक्तीच्या जोरावर हनुमानांनी महासागर पार केला होता. योगाद्वारे पहिले 3 महिने अखंड ध्यान केल्याने शरीर आणि आकाशमार्गावर संयम ठेवल्यास एखाद्या लहानशा म्हणजेच कापसासारखा हलका होऊन आकाशात भ्रमण करण्याची शक्ती प्राप्त होते. ही शक्ती प्राप्त करण्यासाठी यम आणि नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच संतुलित आहार, संभाषण, विचार आणि भावनांकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. रामायण किंवा रामचरितमानसमध्ये लांघना नावाचा एक शब्द आहे, म्हणजेच महासागर पार करणे. लांघना म्हणजे उडी मारणे, पोहणे असा होत नाही. ओलांडणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा वेगाने ओलांडणे. लांघना म्हणजे लघिमा शक्तीचे प्रतीक. वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानसच्या सुंदरकांडांमध्ये हनुमानांनी समुद्र पार केल्याचे वर्णन आढळते. या लघिमा शक्तीबाबत संशोधन करत आहेत. तिबेट आणि हिमालयातील काही भिक्षुक किंवा ऋषी पद्मासन समाधी अवस्थेत आकाशात काही उंचीवर उंचावलेले आढळले आहेत. आजही असे ऋषी, संत, भिक्षुक पाहायला मिळतात. या संदर्भातील माहिती आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळू शकते. हनुमानांनी अनेक ठिकाणी आपली उडण्याची शक्ती दाखवली. त्यापैकी 5 प्रमुख घटना आहेत. प्रथम
जेव्हा त्यांनी सूर्याला फळ मानले आणि आकाशात उड्डाण केले. दुसरे म्हणजे जेव्हा ते लंका पार करून परत आले. तिसरे जेव्हा त्यांनी लंका जाळली. चौथे संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर गेल्यावर. आणि पाचवे श्रीराम आणि लक्ष्मण यांना अहिरावणापासून मुक्त करण्यासाठी पाताळ लोकात गेल्यावर. असे म्हणतात की सर्वप्रथम बालीचा मुलगा अंगद याला लंकेला जाण्यासाठी समुद्र पार करण्यास सांगितले होते. परंतु अंगदने सांगितले की तो जाईल, परंतु त्याच्याकडे परत येण्याची क्षमता नाही. मी परत येण्याचे वचन देऊ शकत नाही. मग जांबवंतने आठवण करून दिल्यावर हनुमानांना त्यांच्या उडण्याच्या शक्तीची जाणीव झाली. म्हणून त्यांनी समुद्र पार केला. याआधी त्यांनी आपले महाकाय रूप धारण करून महेंद्र पर्वतावर पाय ठेवला आणि त्याला हादरवले. पर्वताच्या हादरल्यामुळे तेथील अनेक खडक आणि झाडे जमिनीतून निघून पडू लागली. त्यानंतर हनुमान वाऱ्याच्या वेगाने उडू लागले. त्यांच्या उड्डाणाच्या अतिवेगामुळे त्यांच्यासोबत झाडेही हवेत उडू लागली आणि पुढे ती झाडे एक एक करून समुद्रात पडू लागली. समुद्र पार करत असताना त्यांची भेट सुरसा नावाच्या नागमातेशी झाली, जिने राक्षसी रूप धारण केले होते. सुरसाने हनुमानांना थांबवून तुला खाऊन टाकते असे म्हणाली. हनुमानांनी समजावून सांगूनही ती ऐकत नव्हती. तेव्हा हनुमान म्हणाले, ठीक आहे, मला खा. सुरसाने त्यांना गिळण्यासाठी तोंड उघडताच हनुमान आपल्या महिमा शक्तीने आपले शरीर मोठे करू लागले. जसजसे सुरसा तोंड वाढवत होती तसं तसे हनुमानही त्यांचे शरीर मोठे करत राहिले. नंतर हनुमानांनी अचानक आपले शरीर खूपच लहान केले आणि सुरसाच्या तोंडात प्रवेश केला आणि लगेच बाहेर आले. सुरसाने हनुमानांच्या बुद्धीवर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या. माया राक्षसीचा वध. समुद्रात एक राक्षसी राहत होती. ती मायावी असल्यामुळे आकाशात उडणारे पक्षी पकडायची. जे पक्षी आकाशात उडत असत त्यांचे प्रतिबिंब ती पाण्यात पाहायची आणि आपल्या मायाने गिळून टाकायची. तिचे कपट ओळखून हनुमानांनी तिचा वध केला. हनुमानांकडे एवढे ज्ञान आणि शक्ती कुठून आली तर लहानपणीच भगवान सूर्यदेवांनी हनुमानांना 9 प्रकारचे ज्ञान दिले होते. धर्मराज यमाने त्यांना अमर आणि निरोगी होण्याचे वरदान दिले. कुबेरांनी युद्धात कधीही दुःखी किंवा निराश होणार नाहीत असे वरदान दिले आणि हनुमानांना शस्त्रे देऊन निर्भय केले. भगवान शंकरांनीही त्यांना आपल्या शस्त्रांपासून काहीही दुखापत होणार नाही असे वरदान दिले. देवशिल्पी विश्वकर्मा यांनी वरदान दिले की माझ्या हातून घडवलेल्या सर्व शस्त्रास्त्रांनी ते अमर राहतील आणि सदैव चिरंजीव राहतील. देवराज इंद्रांनी हनुमानांना हे वरदान दिले की आजपासून हे माझ्या वज्रापासून देखील वाचतील. जलदेवता वरुण देवांनी हे वरदान दिले की 10 लाख वर्षांचे होऊनही हनुमान माझ्या पाण्यामुळे मरणार नाहीत. ब्रह्मदेवांनी हनुमानांना वरदान दिले की ते दीर्घायुष्य होतील, महात्मा होतील आणि सर्व प्रकारच्या ब्रह्मदंडापासून मुक्त राहतील. पुराणानुसार हनुमानांना अनेक देवी देवतांकडून विविध प्रकारचे वरदान आणि शस्त्रे मिळाली होती. या वरदानांमुळे आणि शस्त्रांमुळे हनुमान खोड्या करत फिरू लागले. तपश्चर्या करणाऱ्या ऋषींनाही त्यांनी दुष्कर्म करून त्रास देण्यास सुरुवात केली. वडील पवनदेव आणि आई केसरी यांच्या समजावून सांगितल्यानंतरही हनुमान थांबले नाही. दरम्यान एका उपद्व्यापानंतर अंगिरा आणि भृंगू वंशाचे ऋषी संतप्त झाले आणि त्यांनी त्यांना शाप दिला की त्यांनी आपली शक्ती विसरावी आणि कोणीतरी त्यांना आठवण करून दिली तरच त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव होणार. तर मित्रांनो, लघिमाला संस्कृतमध्ये सिद्धी म्हणतात आणि इंग्रजीत त्याला लेव्हिटेशन म्हणतात. उत्सर्जन शक्ती हे तांत्रिक ज्ञान नसून ती ध्यानाच्या अभ्यासातून प्राप्त केलेली शक्ती आहे. वास्तविक ही एक वैश्विक शक्ती आहे ज्यासाठी यम, नियम आणि तपश्चर्येचे पालन केले जाते. हनुमान यात पारंगत होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या कथेमध्ये.